एवढी तुफान गर्दी बघितल्यानंतर खूपच छान वाटलं, अगदी मन भरून आलं की आपण जे मेहनत केलेले आहे, कष्ट केलेले आहेत आणि त्याचा हा परिणाम आहे की आपला चाहता वर्ग या ठिकाणी किती आहे तो आम्हाला या ठिकाणी दिसलेला आहे। खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे, भव्य दिव्य अशी अनेक बक्षिसं ठेवलेले आहेत। म्हणजे मला वाटतं आज नवी मुंबईमध्ये एवढी बक्षिसांची खैरात कुठंच झालेली नाही, ती आपण आपल्या माध्यमातून करत आहात। खरोखर आपला आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय। खूपच उत्कृष्ट असं मैदानाचं या ठिकाणी नियोजन आहे। सर्व आताची एक जबरदस्त अशी मॅच बघायला भेटलेली आहे, तुफान अशी गोलंदाजी आम्ही या ठिकाणी बघितली, त्याच्यावर फटकेबाजी बघितली। म्हणजे आपले खेळाडू जे आपण आज बोलतो ISPL ला वगैरे जातात त्यांना सुंदर असं व्यासपीठ आपण हे दिलेलं आहे आणि खूपच तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो। तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि अशीच खेळाची मेजवानी दरवर्षी रसिक प्रेक्षकांना देत राहाल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवाराचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय। धन्यवाद, जय हिंद। खरंच बाहेर जर बघितली तर जत्रा आणि आतमध्ये शोरूम, भव्य शोरूम। आता नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अर्थात सत्यवानजी भगत साहेबांना विनंती केली आपण देखील आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। या ठिकाणी समर्थ चषक हा सातत्याने युवा खेळाडूंना एक प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले जातो। जर आपण या ठिकाणी बघितलं तर गेल्या वर्षी पण अत्यंत सुंदर असं आयोजन होतं आणि ह्या वर्षी तर खरोखर एक खेळाडूंसाठी मोठी मेजवानीच आहे। समोर दिसतोय आपल्या ते भव्य दिव्य बाई, या ठिकाणी 11 बाईक आहेत, 33 बाईक आहेत आणि 4 व्हीलर आहे, म्हणजे मोठी मेजवानी आहे। आणि सातत्याने मुकुंदजी भाई आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांचं जर या ठिकाणी गावातील शैक्षणिक कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल या पूर्व विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गावोगावी शाखा सुद्धा त्यांनी निर्माण केल्या। खरोखर मुकुंद भाई आपलं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण असंच आपण या तरुणांना खेळामध्ये प्रयोजन देऊन या ठिकाणी असं सुंदर असं मैदान सुसज्ज तयार केलं त्यांना, त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा आयोजकांचे आणि आपल्या सर्व कुटुंबियांचे आणि समर्थक चषकाचे सर्व सहकारी मित्रांचे मनापासून मी आभार मानतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। त्यानंतर अगदी थोडक्यात नितीन शिगावण या पिरकोन गावचे सुपुत्र हे देखील आपलं मनोगत व्यक्त करतील। नमस्कार मित्र, इथे आपण पाहताय समर्थ चषक आणि या समर्थ चषकाचा 11वा पर्व जणू ही एक विश्वचषक स्पर्धा या ग्रामीण रायगड जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रवासियांचे सर्व खेळाडू इथे येतात आणि खेळतात। एक विश्वचषक स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आणि याचं सर्व श्रेय जर जात असेल तर आमचे आदरणीय नेते श्रीमान मुकुंदजी गावण साहेब, तसेच दिघाटी गावचे माजी सरपंच अमितजी पाटील, केलवणे गावचे नितीनजी म्हात्रे यांनी जी अजोड मेहनत आणि या पिरकोन गावातील नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व मित्रपरिवारांनी जी इथे जी मेहनत घेतलेली आहे त्याचं जितकं करावं कौतुक तेवढं कमीच आहे। मित्रहो, आमचे आदरणीय मुकुंदजी गावण आम्हाला नेहमीच सांगत असतात आणि त्यांनी केवळ या क्रिकेट क्षेत्रातच नाही तर सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात सुद्धा म्हणजे दही अंडी उत्सव सुद्धा जो पिरकोनचा ठसा या महाराष्ट्रातच नव्हे तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात नव्हे तर जगात त्यांनी जो पिरकोनचा बहुमान जो आमचा लौकिक उंचावला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे आणि त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि त्यांच्यासाठी फक्त एकच म्हणेन, परमेश्वर सुद्धा एखाद्या त्याच्या भक्ताला नेहमी आशीर्वाद देऊन त्याचं कौतुक ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणेन। खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा मुकुंद भाई जैसे बंदे को खुद पूछे बंदे तेरी रजा क्या है। आणि अशा प्रकारे त्यांनी आमचा मान, आमचा सन्मान या पिरकोन गावाचा लौकिक नेहमी उंचावत राहावा आणि त्यांचा हा आलेख आहे जो यशाचा आलेख आहे तो सतत उंचावत राहावा ही परमेश्वराकडून मी त्यांना प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर वशिणी गावचे सुपुत्र ॲडव्होकेट नितेश म्हात्रे आपणही वरती यावं। नवघर गावचे जयप्रकाश पाटील आपणालाही विनंती आहे आपणही व्यासपीठाकडे यावं आणि येत्या 5 मिनिटात लकी ड्रॉ जी कुपन्स आहे ती बंद करण्यात येतील, बंद झालेलीच आहेत आणि 5 मिनिटात आम्ही तो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत।
कृपया प्रेक्षक माय बाबा तो नक्कीच विजेता कोण असेल, एक जी स्कूटी आहे ती या प्रेक्षक माय बाबाला असेल आणि ज्यातून जो 100 रुपयाचा कुपन जे आलंय आणि त्यातून जो निधी जमा झालाय तो या भागातील सगळ्या मराठी शाळांना सुपूर्द करण्यात येतील. मागच्या वर्षीचा जो काही निधी होता तो आम्ही सगळं स्वर्गीय बालासिंगर यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केलाय. सुधीर भाई घरत साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 25,000 रुपयाची धनराशी जमा झाली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो, साडेगावचे माजी सरपंच चंद्रशेखर पाटील सर भैया, आपला देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा आहे. एवढी संख्या आहे ना की नाईलाज होतो प्रत्येकाचा. लगेचच यावं चंद्रशेखर पाटील साहेब, आपला देखील यथोचित मान सन्मान. याच दरम्यान या स्पर्धेकरता ऍडव्होकेट नितेश म्हात्रे वशिणी गावचे सुपुत्र यांना विनंती असेल. नवघर गावचे जयप्रकाश पाटील आपणालाही विनंती आहे, आपणही वर यावं. हॅलो, चला थँक्यू. आपण मॅच कडे फोकस करूया. जवळजवळ एक षटक देखील समाप्त व्हायला आलाय. अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे. 2 विकेट आणि 2 धावा धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा भाई चषकाचे दमदार आयोजक सुधीरदादा इथून मार्गस्थ होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर आज या स्पर्धेची 6वी रात्र, अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. समर्थ चषक, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ चषकाचं हे दमदार आयोजन होतोय. जय जयकार पिरकोण गावामध्ये. महाराष्ट्रामधील नामवंत स्पर्धा समर्थ चषक 2026. मुकुंददादा गावंड यांची ही स्पर्धा आज आपण पाहतोय. खरं तर मॅच सुरू आहे. दापोली विपक्ष चिर्ले, आर्यन चिर्ले विरुद्ध अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली. पहिला ओव्हर अप्रतिम फेकला गेला निश्चल जितेकरच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 धावा 2 विकेट. लास्ट डिलिव्हरी बॅलन्स निश्चल जितेकर, एक अनुभवी खेळाडू. खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल प्रचंड अनुभव आहे अनेक वर्षाचा. आणि त्याच्या समोर नवीन बॅट्समन मैदानात नंदन ठाकूर. नंदन ठाकूर समोर आता लास्ट बॉल कशा पद्धतीनं निश्चल फेकेल हे पाहावं लागेल. अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीम खरं तर ही पनवेल तालुक्यातील या उरण तालुक्यामध्ये येऊन चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत करत असताना विनर वर्सेस विनर असा सामना. अनेक कलाकार या स्पर्धेला भेट देताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर अनेक कलाकारांची उपस्थिती या मंचावर तुम्हाला पाहायला मिळालं. हे या आयोजनाचं रहस्य राहिलंय. लास्ट डिलिव्हरी सरळ खेळलाय. वाईडिश लांगो आपला निश्चलनं आतापर्यंत जे कमावलं ते शेवटच्या बॉल मध्ये गमावलं. आलाय षटकार. क्रिकेट रसिकांनी भरला धोंडू काका मैदान. क्रिकेट रसिकांनी भरला. हे समर्थ चषकाचं आयोजन भारी या पिरकोण गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी या पिरकोण गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी पिरकोण गावाला. क्या बात आहे बघा. अनेक कलाकार मी म्हटलं मुकुंद शेठ गावंड यांची स्पर्धा बघा. टेनिस क्रिकेट सोबत अनेक कलाकारांना हे व्यासपीठ मिळत आहे. अनेक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मुकुंद शेठ गावंड साहेब आपण पाहताय. त्यांची संपूर्ण आयोजक मंडळी कलाकारांना सातत्याने या मंचावर घेऊन येताना तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा. पहिल्या ओव्हरचा निश्चलच्या खरं तर खेळ समाप्त झाल्यानंतर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल. निर्दोष घरात आणि नंदन ठाकूर ही जोडी मैदानावर. आर्यन चिर्ले खेळत असताना आर्यन चिर्ले, आर्यन चे ब्रँड खरं तर
समीर शेठ पाटील, आर्यन चिरले म्हटलं तर समीर शेठ पाटील आणि अनुज एंटरप्राइजेस म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय अनुज एंटरप्राइजेस ओनर अनुज जितेकर, ज्यांची सुसौभाग्य पत्नी सर्वाधिक मतांनी निवडून आली आणि जिल्हा परिषद सदस्य वडगर विभागीय यांनी विजयाचा झेंडा रोवला. असे हे दोन्ही व्यक्तिमत्व. बॉल जातो डॉट. आर्यन चिरले विरुद्ध अनुज एंटरप्राइजेस दापोली असा हा सेकंड विनर वर्सेस विनर मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. चिरले गाव म्हटलं तर समाधान माले यांची देखील मला आठवण झाली. चॅलेंजर ट्रॉफीचे दमदार आयोजक एक दानशूर व्यक्तिमत्व समाधान शेठ माले. कव्हर ड्राईव्ह निर्दोष घराच्या बाद मधून स्क्वेअर ऑफ द विकेट डीप कव्हर पॉइंटला येतोय समर्थ चषकातला अप्रतिम चौकार. एक नंबरचं आयोजन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. 4 व्हीलर कार मालिकावीर. खर तर कोणाचं स्वप्न पूर्ण होणार या स्पर्धेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. अरे बाबाटने केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू अडवला गेलाय. मिळेल फक्त एक सिंगल. काही क्षणातच लकी ड्रॉ ओपन होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या. ज्यांना ज्यांना लवकर 5 मिनिटाच्या आतमध्ये लकी ड्रॉ फोडायचं असेल तर त्यांनी त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. आता क्लोज झालेला आहे. त्यामुळं आता 5 मिनिटात लकी ड्रॉ ओपन होईल. हलकसं तटवण्याचा प्रयत्न तिथे मात्र नंदन ठाकूर. एक सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते 13 या आकड्यावर. माफी असावी 14 धावा धावफलकावर लागले आहेत. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अमितदादा पाटील बघा या स्पर्धेची खूप मेहनत घेताना आयोजनाच्या भूमिकेत एक थेट सरपंच माजी आणि विद्यमान सदस्य म्हणून त्यांची एक ओळख राहिली आहे. हा लॉफ्ट बेट स्ट्रोक अप्रतिम टोला. प्रयत्न केले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. उडी मारून चेंडू आणवण्याचा प्रयत्न साजनने केला परंतु चेंडू गेला सीमा पार. षटकार. नेक्स्ट बॉल निर्दोष घरात लेट कट खेळला हा मात्र चेंडू. वेट अँड वॉच. वाट पाहिली शेवटच्या क्षणाला इरादा बदलला मी म्हणेन कारण तर निश्चय बदलला त्याने. नंतर लेट कट खेळला. अगोदर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. ओव्हर क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. गोलंदाजच्या भूमिकेचा शेवटी जितेकरला तुम्ही पाहिला होता. दुसरा ओव्हर फेकत असताना संघाची धावसंख्या टोटल 21 या आकड्यावर. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. चांगली सुरुवात मी म्हणेन या दुसऱ्या ओव्हरमध्ये झाली असे म्हणावे लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त 8च होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचं काम केलंय कारण 13 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 21 धावा 2 गडी बाद. तिसरे षटक घेऊन कोण येणार. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या उंबरट्यावर सचिन जितेकर. दापोली ग्रामपंचायत सदस्य देखील राहिले सचिन जितेकर. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी झाली सचिनच्या हातामध्ये. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज आणखी एकदा धावचीच्या स्वरूपात होतोय बाद.
क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, तोपर्यंत मात्र 2 धावा. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये, गरज नव्हती अशा फेकीची. या धावा रोखाव्या लागतील दापोली टीमला येणाऱ्या कालामध्ये. आर्यन चिर्ले टीमची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे, त्यामुळे या धावांवर अंकुश रोख लगावी लागेल आणि धावसंख्या या एकंदरीत मिळत आहेत 3 धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 25 या आकड्यावर. 25 रन्स. दापोली संघ बघा काही दिवसापूर्वी स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर आणि सरपंच चषकाचं आयोजन या दापोली नगरीमध्ये पुष्पक नगरमध्ये झालं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आर्यन चिर्ले म्हटलं तर समितदा पाटील यांच्या ही स्पर्धा अप्रतिम सातत्यानं सुरू असते. युग फोफेरकर यांच्याकडनं 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. धावसंख्या धावफलकावर 25. लोवर फुलटॉस, चांगला चेंडू फेकलाय, कन्फ्युज झालाय बॅट्समन प्रशांत. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर मात्र 25 वर थांबली आहे. आर्यन चिर्ले संघ मैदानावर खेळत असताना आता सचिन जितेकरनं चांगली वापसी करून दिली. आतापर्यंत जर विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 21 होत्या. या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि या मर्यादित 4 षटकांच्या सामन्यामध्ये खरं तर फलंदाजांना बांधून ठेवलाय. उलटॉस बॉल स्ट्रेट खेळलाय, ऑन द राईज बिहाइंड द बॉलर, चेंडूला अडवतो क्षेत्ररक्षक प्रशांत होता. आय थिंक पांड्या त्याच्या हातातून चेंडू जसा पडला दुसरी धाव ही कंप्लीट केली. या 2 धावा मिळत आहेत आर्यन चिर्ले संघाला. संघाची धावसंख्या 27. 27 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 27. खरं तर आज खूप चांगला आवाज तुमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत समालोचनातून पोहोचला. ते प्रवीण गायकर, रोशन पाटील, राजेंद्र भगत, आमचे प्रवीण ठाकूर, सर्वांचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये जसा खेळला, पुन्हा ओव्हर थ्रो, इथे 2 धावा. तिसरीचा प्रयत्न निर्दोष मात्र करत होता. 2 धावा मिळतात. ओव्हर तिसराही समाप्त. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजांसाठी पाणी घेऊन जा. 3 ओव्हर 29 धावा, 3 विकेट. हे समीकरण चिर्ले संघाला 3 षटकारांसाठी सुवर्ण संधी. फोफेरकर यांच्याकडनं 1000. योग कडनं तुम्हाला हे पारितोषिक मिळेल. चर्चा सुरू होती समर्थ चषकाचे. अनेक कलाकार पहिल्या रात्रीपासून लकी ड्रॉच्या स्वरूपात बघा. आता थोड्याच वेळात लकी ड्रॉ ओपन होईल. पहिल्या 5 लकी ड्रॉ घड्याळ असतील आणि 6वा लकी ड्रॉ स्कूटी बाईक. आता पुन्हा एकदा दुरुस्ती करतो मी. उत्सुकता वाढेल सर अमित भाई. पहिले घड्याळ जाऊ दे, नंतर मोठी प्राइस जाईल. थोडी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चालेल. आमचे लाडके आयोजक तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. एकूण 6 पारितोषिके आहेत लकी ड्रॉ, 5 घड्याळ आणि 1 बाईक स्कूटी. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा सर्वांच्या आता लकी ड्रॉ कडे असतील. समर्थ चषकाचं हे दमदार आयोजन, काय प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. आणि प्रत्येक कर्णधार काय सांगतो की या उरण पूर्व विभागामध्ये आम्ही समर्थ चषकामध्ये का खेळायला येतो, कारण इथे असतात भरपूर प्रेक्षक. खरं तर बघा, रायगड ठाण्यामध्ये आपल्या इकडे जरी बघितलं ना, बऱ्याच ठिकाणी 10 लाखाची जरी स्पर्धा असली तरी एवढे प्रेक्षक नाही पाहायला मिळणार. हे खास वैशिष्ट्य. निर्दोषसाठी लास्ट ओव्हरचा पहिला बॉल सुमित पाटील फेकत असताना डॉट. आता स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. हणामारीचं षटक मराठीमध्ये समजलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये तो षटक सुरू आहे सुमित पाटीलचं. शॉर्ट पिच बॉल निर्दोषला समजला नाही. चेंडू खाली राहिला, चेंडू गेलाय थर्डमॅन क्षेत्राकडे. पायानं अडवण्याचाही प्रयत्न केलाय, परंतु इथे 2 धावा पळून काढल्या आहेत. बॅटकटच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचल्या. अजून 4 चेंडू बाकी आहेत आणि या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 9-10 धावा जमावण्याचा प्रयत्न नक्कीच चिर्ले संघ करेल. आर्यन चिर्ले
समीर दादांचा हा संघ मात्र मैदानात खेळत असताना आणि जे की दादा म्हटलं ना तर या चिर्ले गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. अप ट्रॅकरचा बॉल अंपायर वळलात आमच्याकडे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि रिव्ह्यू रिफर केलाय. लगेच फिल्डर्स रिव्ह्यू घेत असताना अर्थातच गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आमचे तांडेल सर तुमच्यापर्यंत निर्णय देतील. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज मात्र केलाय त्या गोलंदाजांनी अर्थातच फिल्डर्स लोकांनी. $32 रन्स ऑन स्कोर कार्ड, 32 धावा तर लागलेत. मध्ये हे संघ पुढे गेले. हो हो, माईक टाकावं आणि झेल पकडावं याच परिस्थितीत आम्ही होतो आणि संदेश शेळके यांची स्क्रीन वाचली मी म्हणेन LCD आणि ती तांडेलनी पंचांनी पकडलेला हा कॅच. चेंडू जातोय आरपार, षटकार. आलाय, आवश्यकता होती चिर्ले टीमला. तो फटका मात्र आलाय निर्णायक क्षणाला. एक सिंगल पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु नाही. एका धावेवरच समाधान मानावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या पूर्वार्धाचा इथे खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावर लागल्या आहेत, करायच्या आहेत 24 चेंडू मध्ये 40 धावा. पहिल्या रात्रीपासून आज बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये तुम्हाला खरं तर आमचे कलाकार पाहायला मिळाले. शंभू राजांच्या भूमिकेत देखील कलाकार पाहायला मिळाले. आज बम बम बोले खरं तर अनेक कलाकार, कौतुक करावं तेवढंच कमी. या स्पर्धेला विचार केला तर क्रिकेट पुरती मर्यादित नाही आहेत. भोलेनाथ आणि जे कॅरेक्टर्स आहेत सगळे गोरिल्ला वगैरे त्यांना सगळ्यांना विनंती आहे आपण समोर यावं, व्यासपीठाच्या समोर यावं. आयोजकांना विनंती करेल लगेच आपण त्याचा थोडा थोडक्यात सत्कार करावा. हे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत, तावडी सर आपण या जरा 2 मिनिटं या, कारण नंतर वेळ नसतो आमच्याकडं. जरा प्लीज या वर या. येस या महाकाल आणि उत्कृष्ट माजी क्रिकेटर या, आपण लगेच या वर या. वेळ आहे आपल्याकडं, नंतर वेळ नसतोय. या लवकर सगळे कॅरेक्टर्स गोरिल्ला वगैरे सगळेजण यावरती. कॅमेरामॅन जरा त्यांच्यावर कॅमेरा झूम अप करा, जरा मुकुट काढा आणि आपण कोण आहोत ही ओळख देखील लोकांना होऊ द्या. जो आम्ही ओळखलोय तुम्हाला, तुम्ही कोण आहात. विनंती आहे आयोजकांना. रमाकांत गावत सर जरा या सगळ्या कलाकारांचा आणि विलास गावत सर आपण समोर यावं. या सत्काराला एक संयुक्तरित्या आपण त्यांना सन्मानित करावं. खूप चांगली मेहनत आहे, प्रेक्षकांचं अगदी मनोरंजन केलं त्यांनी, कारण हा गेटअप राहून हे एवढ्या जनतेसमोर उपस्थित राहणं सहज सोपं नाही आहे. त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. रवींद्र म्हात्रे सरांची कन्या काव्य म्हात्रेनं काय अप्रतिम खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा तो आणि कवी कविशांचा जो 40 दिवस अतोनात छळ मुघलांनी केला अर्थात औरंगजेबाने केला होता. मी म्हणे छावा चित्रपट आला होता, छावा चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही रडलात तर ते ठीक आहे, पण तू लढलात नाही ना तर मग मात्र कठीण आहे. नक्कीच नक्कीच प्रवीण सर, कारण लढाईला शंभू राजांनी शिकवलंय आणि खरं तर जगायला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय सामना सुरू होईल थोड्याच वेळात. 24 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहात समर्थ चषक 2026 हे दैदिप्यमान आयोजन या पिरकोन नगरीमध्ये. खरं तर अतिशय चांगलं क्रीडांगण, अप्रतिम क्रीडांगण तुम्ही पाहता. कैलासवासी मोकाशी यांच्या नावानं या क्रीडांगणाला नाव देखील कालच्या रात्रीमध्ये नामकरण झालं.
खरं तर ही 5वी 6वी रात्र आज सातत्याने या महिला भगिनी रणरागिनी देखील या मॅचचा आनंद घेताना इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. फर्स्ट बॉलर, पहिलाच बॉल, फ्लाय स्लिप, सेकंड स्लिपला टिपला झेल, फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन सुमित पाटील, इट्स अ बिग विकेट, मोठा हादरा मैदानातून बाहेर. पाटीलचा नंदन टिपलेला तो झेल अलंकार याच्या हातामध्ये तुम्ही बघितला तर मापेसावे अलंकारने अप्रतिम झेल टिपला आणि सुमित पाटील सारख्या एका बलाढ्य आक्रमक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 40 करायच्या सुमितला थांबणं या खेळपट्टीवर फारच गरजेचं होतं, परंतु त्याच सुमितला लवकरात लवकर पहिल्याच बॉलवर गोलंदाज रोहित पाटीलनं इथे मात्र पॅव्हलिनकडे परतवले. अर्थातच 0वर बाद गोल्डन डकचा विकेट शिकार झालाय सुमित. न्यू बॅट्समन शिवतेज जितेकर, एक बेस्ट ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो आता इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. पहिलाच रिव्हर्स स्वीप, हातात जवळ झेल उडाला होता, अगदी मी म्हणेन वाचलाय, बचावलंय की काय. पंचांचा बाईचा इशारा. अर्थातच असं वाटलं की बॅटला ब्रश होऊन गेला की काय बॉल, परंतु चेंडू कदाचित त्याच्या हाताला लागल्या कारणाने लेग बाईसर असेल हा नक्कीच. सिंगल आले. कव्हर ड्राईव्ह, अप्पर कटचा फटका, वीरेंद्र सिंग सेवा. खरं तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने खेळतो तसाच खेळला होता आणि चेंडू गेलाय सीमा बार, येईल चौकार. हॅलो, येस, या दरम्यान थोडासा एका कॅरेक्टरचा आमचा पाय लचकलाय. स्प्रे कोणाकडे असेल तर प्लीज विनंती आहे, अतिशय महत्वाची आम्हाला गरज आहे त्या स्प्रेची. येस, धन्यवाद. असं आहे हो, लगेच धावसंख्या धावफलकावर लागले त्या 5. बॅट्समन प्रशांत च्या बॅट मधून खरं तर हा चौकार पाहायला मिळाला. प्रशांत कांबळे उर्फ पांड्याच्या बॅट मधून खरं तर लेदर आणि टेनिस या क्रिकेटचा चांगला अनुभव, मग प्रशिक्षण देखील त्याच्या माध्यमातून केला जातो लेदरचा. हा बॉल मिस झालाय. पंड्या इथे मात्र धावसंख्या धावफलकावर स्थिर. पुढील बॉल इथे मात्र प्रशांत जबरदस्त इनसाइड आउट खेळलाय, जबरदस्त टोला डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, तोही चेंडू गेलाय सीमा पार. हो हो, लावली बाउंड्री, अजून एक चौकार. संदीप ठाकूर पंतविभागाचे सुपुत्र यांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी कमलाकर गावड सरांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते संदीपजी ठाकूर सरांचा यथोचित मान सन्मान करावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 9 या आकड्यावर. 10ची सरासरी कायम राखायची आहे दापोली टीमला. आता मात्र ती सरासरीच्या अगदीच जवळ आलाय, कारण 5 बॉल मध्ये 9 धावा कुठून काढल्यात. गोलंदाज रोहित, हो लास्ट स्ट्रोक आल्या क्षणाला या पंड्यानं मात्र चांगली कामगिरीला सुरुवात केली आहे. येतोय लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा समर्थ चषकातला षटकार.
समर्थ चषक आपण पाहताय मित्रांनो, तुडुंब गर्दी, प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती या मैदानावर, या क्रीडांगणावर तुम्हाला पाहायला मिळतं. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. समर्थ चषकातलं खास वैशिष्ट्य मित्रांनो, दर्जेदार रुचकर जेवण तुम्हाला खायला मिळालं. ते आमचे आचार्य वर्ग, सर्व आचार्य वर्गाचं देखील मी मनापासून आभार मानतोय. आचार्य आमचे जामभारी, हे आचार्य वर्ग रोज रात्री खूप मेहनत घेत आहेत आणि आपल्याला रुचकर जेवण खायला घालतायत, त्यांचंही मनापासून आभार. मॅच सुरू आहे, 15 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त, 40 करायचे आहेत. इथे बलिराम शेठ गायकवाड, यशराज एंटरप्राइजेस शेअर बलिराम शेठ गायकवाड यांच्याकडनं लगातार 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचं बक्षीस. अनुज एंटरप्राइजेस शेअर अनुज जितेकर या मॅचचा आनंद घेताना. ओ फुल्लर लेनचा बॉल हलकस तटवलंय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, चेंडू थांबेल, केवल मिळेल 1. दुसऱ्या बाजूला आर्यन चिरले, समाधान शेठ खरं तर माली आणि त्याचबरोबर समीर शेठ यांच्या गावचा संघ. आमचे खरं तर नेहमीच आमच्यावर प्रेम दाखवणारे आकाशजी गरज जे की दादा, तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅचचा आनंद घेताना ही सारी मंडळी. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता थोडंसं कमी झालंय. 17 बॉल 24 धावांची आवश्यकता. 24 रन्स टू विन रिमेनिंग 70 डिलिव्हरीज. 17 गेंदों में 24 रन की दरकरार. या सामन्यातलं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. अलंकार घरात थोडस पाऊल रिदम चुकलाय आणि त्याच कारणानं पुन्हा एकदा माघारी परतला अलंकार पुढील चेंडू फेकण्यासाठी. येणारी 17 चेंडू 24 धावांची आवश्यकता. या क्रीडांगणावर तुम्ही पाहताय हा अगदी क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटचा थर्रार मैदानाच्या आतमध्ये. दापोली पक्ष चिरले, आर्यन चिरले विरुद्ध आर्यन एंटरप्राइज, अर्थातच अनुज एंटरप्राइजेस दापोली. हा ही वाईट बॉल. बघा सभोवताली आज प्रेक्षकांची खूप गर्दी, कारण फायनल रात्र आहे. स्पर्धेला शुभेच्छा देताना दापोली टीम साठी रोहित जितेकर, एक काल खरं तर या दापोली टीमचे कॅशियर देखील राहिलेत, त्यामुळे त्यांचं खूप मोठं योगदान. हा बॉल सरळ केलाय, सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही, एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या 18 वर. आणि नक्कीच खरं तर दापोली टीमसाठी खूप मोटिवेशन सुरू आहे. रायगड मधल्या सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली अनुज जितेकर या मॅचचा आनंद घेताना. इथे मात्र सिंगल मिळाली आहे. दापोली टीमसाठी 1 धाव मिळाली, संघाची धावसंख्या वाढली. आता येणारे चेंडू असतील 15 आणि 21 धावांची आवश्यकता. वडगर जिल्हा परिषद सदस्या अर्थातच सोनालीताई अनुज जितेकर यांच्याकडनं जर दापोली संघ विजयी झाला तर 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. खूप मोठं प्रोत्साहन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे उभा, केवळ मिळेल इथे सिंगल. आणि या एका धावेनं आता समीकरण देखील हळूहळू बदलतंय. चेंडू आणि धावांचं अंतर 14 चेंडू जिंकण्याकरता दापोली टीमला 20 धावांची आवश्यकता. 14 बॉल 20 रन्स, 20 धावा, 14 चेंडू, हे समीकरण. रिव्हर्सिप नापाक प्रयत्न लाऊड असेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु नाहीये. पंच सांगतात इथे कोणत्याही बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 13 बॉल 20 धावा उरल्यात. ऑन स्ट्राईक बॅट्समन शिवतेज जितेकर. थोडीशी छेडछाड मी म्हणेन, रिव्हर्स शिपचा प्रयत्न केला. शिवतेजला माहित होतं की जर बॅटला बॉल लागला तर चौकार नक्की मिळेल. क्षेत्ररक्षणाची विवरचना तपासली गेली, रिव्हर्स शिप खेळण्याचा प्रयत्न केलाय. लास्ट बॉल आडव्या बॅटनं मागे ठेवला बॉल. शिवतेजचा तेज तुम्हाला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. शिवतेज देणारा हा खणखणी षटकार. बॉल्स आणि 14 धावा विजयासाठी हे लक्ष राहिलंय. बघा शिवतेज जितेकरच्या या षटकारानं सामन्यातलं चित्र हे विचित्र झालं. आता 12 बॉल 14 राहिले आहेत. 12 चेंडू 14 धावा. कोण असेल गोलंदाज जो या मॅचला कलाटणी देईल, आर्यन चिर्ले संघासाठी मोमेंट शिफ्ट करून देईल.
कोण असा असेल गोलंदाज. इथे 12 बॉल 14 करून आता दापोली टीमने शिरकाव केला. या मॅच मध्ये पारड जड केलंय. विजयाचं पारड जड करण्यासाठी ही मात्र घोडदौड सुरू आहे. ऋतुज घरात येतोय. मागच्या सामन्यामध्ये ऋतुजनं काय जलवा काय करिश्मा दाखवला होता. 2 विकेट फक्त 2 धावा ही गोलंदाजी ऋतुज घरातची राहिली होती आणि त्याच गोलंदाजीची प्रणय गरज आहे आता चिर्ले टीमला. पहिलाच बॉल फुलर लेनचा वाईडिश लॉंग ऑफ कडे जातो. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. केवळ मिळते एक सिंगल. समीकरण ही बदलेल. येणारे आता 11 बॉल्स आणि जिंकण्याकरता 13 धावा. 11 चेंडू मध्ये 13 धावा. आर्यन चिर्ले विरुद्ध अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघ. दापोली संघ म्हटलं तर हनुमानाचं मंदिर आणि अनेक वर्षांपासून या नावानं खेळतोय आणि त्यानंतर अनुज एंटरप्राइजेस या नावानं देखील आज तो संघ खेळताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने गेला हवेमध्ये लॉब. झेल की कॅच. कॅच की झेल. हो 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 कॅच या 6. डिसिजन पेंडिंग. पेंडिंग डिसिजन. प्रेक्षकांनी तर इशारा केलाय दोन्ही हात वर म्हणजे षटकार. परंतु आपण चेक करूया ऑन स्क्रीन वर. दूध का दूध पाणी का पाणी. पारदर्शक निर्णय तुम्हाला देऊ. हो सीमारेषेवर पाय आणि तो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. हा आहे षटकार. अप्रतिम प्रयत्न होते परंतु काय घडलं दुर्दैव. पाय सीमा रेषेवर राहिलं. हा 7 धावांची आवश्यकता असताना वेगानं वेगानं चेंडू धन 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 करत निघालाय. चौकार. शिवतेज जितेकर प्राऊड ऑफ यू. 66 धावांवर खेळतोय हा पट्ट्या. टोटल 3 मॅच मध्ये 66 रन. आता सक्सेस होतोय की नाही दुसऱ्यांदा प्रयत्न स्विच हिटचा. रिव्हर्स स्वीप खेळतोय. आता त्याला माहित आहे की मॅच जवळ जवळ आपल्या पदरात आली आहे. केवळ 3 धावांची गरज. 9 चेंडू बाकी असताना आता 8 बॉल 3. आणि नेक्स्ट मॅच वर सर्वांचं लक्ष आहे राजेंद्र भगत सर. पुढच्या मॅच वर सर्वांचं लक्ष आहे. ते का ते नक्की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेलच. डॉट बॉलची समाप्ती. अजून एक डॉट बॉल जातो. आता 7 बॉल 3 धावा. मॅच झुकली आहे. तू पूर्णपणे विचार केला तर दापोली टीमच्या बाजूनं लकी ड्रॉ होईल. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या मॅच वर सर्वांचं लक्ष आहे. 3 धावांची आवश्यकता. शिवतेज जितेकर 66 वरनं उडी मारतोय. या षटकाराच्या साह्यानं अगदी पुढे जातोय आणि सामनाही जिंकतोय. इथे मात्र अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीम दुसरा विजय. आपण आपला शुभ सन्मान स्वीकारावा. चला पटापट.